इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील 27 गावातील नागरिकांना 2017च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला। उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। वर्षा निवासस्थानी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील 14 गावे या संदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉक्टर बालाजी किणीकर, कल्याण डोंबिवलीच्या आयुक्ता डॉक्टर इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते। या बैठकीत 27 गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता। त्यावर मार्ग काढत 2017च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे। आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। उल्हासनगर अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली। जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली। त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतीच्या उंचीबाबतचा नियम कल्याण डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत।